नमस्कार मित्रांनो, माझं नाव सहदेव सावखे आणि आपण बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण एक अशी इन्फॉर्मेशन डिस्कस करत आहेत की ज्याबद्दल सर्व फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे। मग तुम्ही म्हणत असाल की असा कोणता प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल, तर तो म्हणजे जे सध्या फार्मसीचे स्टुडंट डिप्लोमा फर्स्ट इयर, डिप्लोमा सेकंड इयरला आहेत किंवा बी फार्म, एम फार्ममध्ये आहेत। आपण इथे बी फार्म, एम फार्मचं डिस्कशन नाही करणार, आपण इथे डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मचं डिस्कशन करणार आहोत। तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल, सध्या आता लॉकडाऊन चालू आहे, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे। आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 21 दिवसाचा लॉकडाऊन ठेवला 14 एप्रिलपर्यंत। त्यानंतर त्यांनी डबल 3 मेपर्यंत लॉकडाऊन ठेवला। मग या दरम्यान डिप्लोमा इन फार्मसीची थेरी आणि प्रॅक्टिकलची एक्झामसुद्धा होती। तर मग ती एक्झाम काही कारणास्तव होऊ शकली नाही। तर मग विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपली एक्झाम होईल की नाही, जर झाली तर कशा प्रकारे होईल, ते याबद्दल जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांचं सोल्युशन देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे। तर तुम्हाला माहीत असेल, आपली जी फार्मसी आहे त्या फार्मसीचं सर्व काम चालते फार्मसी ॲक्ट 1948। तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, जी फार्मसीचं सर्व काम चालते ते चालते फार्मसी ॲक्ट 1948। तर जे फार्मसी ॲक्ट 1948 आहे, जे फार्मसी ॲक्ट 1948 आहे, तर त्यामध्ये एक फार्मसी काउन्सिल असते, तुम्हाला माहीत असेल, जी की फार्मसी काउन्सिल 1949 मध्ये कॉन्स्टिट्यूट झालेली आहे। आणि फार्मसी ॲक्ट जो आहे फार्मसी ॲक्ट 1948 मध्ये कॉन्स्टिट्यूट झालेला आहे। आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, जी की आपल्या पूर्ण देशामध्ये जे फार्मसीचे कामकाज चालतात, जसे की डिप्लोमा इन फार्मसी आहे, बी फार्म फार्मसी यांना लायसन्स देण्याचे काम वगैरे, यांचं एज्युकेशन कसं असेल, यांचं कोणत्या टाईपचे पेपर वगैरे यांचे असतील, तर ते काम ठरवण्याचं काम कोणाचं असते, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं। तर मग हे झाल्याच्या नंतर या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे त्यांनी एक ऑफिशियल ॲडवायसरी त्यांनी रिलीज केलेली आहे 9 एप्रिल 2020 या तारखेला। त्यांनी एक ऑफिशियल ॲडवायझरी रिलीज केली आहे 9 एप्रिल 2020 या तारखेला। त्यामध्ये जे फार्मसी स्टुडंट आहेत, जे बी फार्मचे असो, एम फार्मचे असो, डी फार्मचे असो, आपण इथं डी फार्मचंच डिस्कशन करणार आहेत, तर त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत। तर चला बघूया त्यांनी काय रिकमेंडेशन दिलेले आहेत की फर्स्ट इयरचे जे स्टुडंट आहेत, डिप्लोमा फर्स्ट इयर, डिप्लोमा सेकंड इयर, त्यांच्या मनामध्ये प्रश्न असलेले इथं क्लिअर केले, त्यांनी काय रिकमेंडेशन दिले। चला बघूया आपण त्यांनी काय सांगितलेलं आहे। सॉरी, तर बघा, त्यांनी वेगवेगळ्या एज्युकेशनसाठी, हे बघा बी फार्मसाठी त्यांनी बी फार्म प्रोग्रामसाठी त्यांनी वेगवेगळे रिकमेंडेशन दिलेले आहेत, हे बघा रिकमेंडेशन। त्यानंतर त्यांनी फार्म डी प्रोग्रामसाठी सुद्धा वेगळे रिकमेंडेशन दिलेले आहेत। आणि त्यानंतर त्यांनी दिलेले आहेत रिकमेंडेशन, हे बघा डिप्लोमा कोर्स इन फार्मसीसाठी त्यांनी वेगवेगळे रिकमेंडेशन दिलेले आहेत। तर इथं आपण बघणार आहेत डिप्लोमा कोर्स इन फार्मसीचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न इथं करणार आहेत त्यांच्यासाठी काय रिकमेंडेशन दिलेले आहेत। तर हे बघा, डिप्लोमाचं जे सर्व कामकाज चालते, डिप्लोमाचं जे सर्व कामकाज चालते ते चालते एज्युकेशन रेग्युलेशन 1991 फॉर द डिप्लोमा कोर्स इन फार्मसी या अधिनियमद्वारे। कोणत्या अधिनियमद्वारे चालते? एज्युकेशन रेग्युलेशन 1991 या अधिनियमद्वारे आपल्या डिप्लोमा इन फार्मसीचं कामकाज चालते। तर मग त्यांनी काय रिकमेंडेशन दिले ते आपण बघूया। तर त्याआधी नॉर्मल जे एक्झामिनेशन वगैरे असते ते तुम्हाला सर्वांना माहीत असायला हवी। तर नॉर्मल जी एक्झामिनेशन असते त्यामध्ये ते नॉर्मल जी एक्झामिनेशन असते तर ती कशी असते, कोणत्या प्रकारची असते, तर त्यांनी इथं दिलेली आहे। हे बघा, जी एक्झामिनेशन असते नॉर्मल एक्झामिनेशन, ती 2 विभागातनी 2 भागामध्ये विभागलेली असते, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे। एक म्हणजे तुमची ॲन्युअल एक्झामिनेशन आणि दुसरी म्हणजे तुमची सप्लिमेंटल एक्झामिनेशन, की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅक राहिलेले आहेत तर त्यांना नेक्स्ट इयरमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी ते सप्लिमेंटरी जे बॅक विषय आहेत ते काढण्यासाठी एक सप्लिमेंटरी एक्झामसुद्धा होत असते। त्याला आपण समर विंटर असे नाव देतो। समर म्हणजे आपण जी ॲन्युअल एक्झाम असते आणि विंटर म्हणजे सप्लिमेंटरी एक्झाम। आणि ही जी एक्झाम असते ही पण दोन प्रकारे घेतल्या जाते, ती म्हणजे एक थेरी आणि दुसरी म्हणजे प्रॅक्टिकल। तर हे झाली नॉर्मल एक्झामिनेशन। मग नॉर्मल इलिजिबिलिटी काय आहे एक्झामसाठी? तर नॉर्मल इलिजिबिलिटी आहे इलिजिबिलिटी फॉर अपिअरिंग ॲट द डिप्लोमा इन फार्मसी पार्ट फर्स्ट एक्झामिनेशन। फॉर एक्झाम्पल
डिप्लोमा फर्स्ट इयरच्या एक्झामला जर तुम्हाला बसायचं असेल तर वर्षभरात तुम्हाला तुमची जी हजेरी असेल म्हणजे त्याला आपण प्रेझेंटी म्हणतो, तर ती प्रेझेंटी लागते तुम्हाला नॉट लेस दॅन 75%. हे बघा इथं दिलेले आहे. 75% तुम्हाला तुमची जी हजेरी आहे ती नसली पाहिजे. 75% तुमची जास्त हजेरी असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फर्स्ट इयरच्या एक्झामिनेशनमध्ये बसतात ते. पण ही 75% म्हणजे तुमची सेपरेट थेअरीमध्ये सुद्धा असेल आणि सेपरेट प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा असेल. आणि हे तुम्हाला काय लागेल, हेड ऑफ अकॅडमिक जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल की माझी प्रेझेंट ही 75%पेक्षा जास्त आहे, तेव्हाच तुम्हाला फर्स्ट इयरच्या एक्झामिनेशनसाठी बसता येईल. त्यानंतर दुसरा पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट काय आहे, इलिजिबिलिटी फॉर अपिअरिंग ॲट द डिप्लोमा इन फार्मसी पार्ट सेकंड एक्झामिनेशन. हे सुद्धा असंच, पार्ट सेकंडच्या एक्झामिनेशनसुद्धा तुम्हाला जर बसायचं असेल तर तुमची हजेरी जी आहे ती 75%पेक्षा जास्त असायला हवी सेकंड इयरमध्ये, सेपरेटली प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आणि सेपरेटली थेअरीमध्ये सुद्धा. मग याचंसुद्धा तुम्हाला तुमचं जे हेड ऑफ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल की माझी हजेरी 75%पेक्षा सेकंड इयरला जास्त होती प्रॅक्टिकलमध्ये आणि थेअरीमध्ये सुद्धा, तेव्हा तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये बसता येईल. त्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन कशी असते, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. एक्झामिनेशन 2 प्रकारचे असते, एक म्हणजे तुमची थिअरी आणि दुसरी म्हणजे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. सर्व सब्जेक्टसाठी वेगवेगळी. आता काही सब्जेक्टला प्रॅक्टिकल नसते, ते पण तुम्हाला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं दिलेलंच आहे PCI म्हणून. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे कॅन्डिडेट फेल झालेले आहेत त्यांच्यासाठी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन असते, तीसुद्धा ते कंडक्ट करतात. आपण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा जे आहे तर त्यांना ते डबल सप्लिमेंटरी अपियर होतात, त्यांना डबल ती द्यावी लागते समोर. जे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जर त्यांची बॅक असली तर ते पण 2 विषयापेक्षा जास्त नको. 2 विषय जर त्यांचे बॅक असले, कोणती प्रॅक्टिकल असो थिअरी असो, तर त्यांना सेकंड इयरमध्ये प्रोग्रेस होता येईल. पण 2 विषयापेक्षा जर जास्त विषय बॅक असतील तर मग त्यांना सेकंड इयरमध्ये प्रोग्रेस होता येणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, हे नॉर्मल कंडिशनमध्ये सर्व. तर त्यानंतर सेक्शनल पण असते, तुम्हाला माहीत आहे सेक्शनल सर्व सब्जेक्टला 20 मार्कची सेक्शनल सर्व सब्जेक्टला असते. त्यामध्ये प्रॅक्टिकलसुद्धा 20 मार्क आणि थिअरीसुद्धा 20 मार्क हे तुमच्या इन्स्टिट्यूशनद्वारे घेतल्या जातात. हे झालं नॉर्मल कंडिशनमध्ये. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की पास होण्यासाठी तुम्हाला किती टक्के पाहिजे, मॅक्झिमम किती मार्क्स लागतात, ते हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत PCIने. पास होण्यासाठी तुम्हाला सेकंड इयरमध्ये जाण्यासाठी किंवा फर्स्ट इयरमध्ये पास होण्यासाठी किंवा सेकंड इयर झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा कोर्स भेटण्यासाठी मॅक्झिमम 40% मार्क पाहिजे विथ ऑल क्लिअर सब्जेक्ट. आणि तुमचे सर्व सब्जेक्ट हे क्लिअर पाहिजे 40%पेक्षा जास्त, तेव्हाच तुम्ही सेकंड इयरमध्ये जाऊ शकता. तर हे झालं तुमचं नॉर्मल कंडिशनमध्ये. पण स्पेशल कंडिशनमध्ये जी की सध्या कोरोना व्हायरसमुळे आपल्या देशाची झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राची सुद्धा झालेली आहे, तर मग त्यांनी त्यासाठी काय केलेलं आहे, स्पेशल रिकमेंडेशन दिलेले आहेत. मग चला बघूया ते स्पेशल रिकमेंडेशन कोणते आहेत की जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानी डिप्लोमासाठी दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेले आहे फर्स्ट रिकमेंडेशन बघा. आता द एक्झामायनिंग ऑथॉरिटी इफ इट फाइंड्स, हे बघा फर्स्ट रिकमेंडेशन, द एक्झामायनिंग ऑथॉरिटी इफ इट्स फाइंड्स अप्रोप्रिएट मे कन्सिडर दॅट अंडर द प्रेझेंट सर्कमस्टन्सेस. म्हणजे जर एक्झामाइन जी ऑथॉरिटी आहे, फॉर एक्झाम्पल आपली महाराष्ट्राची एक्झामिन ऑथॉरिटी कोण आहे, MSBT, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, जी आपला पेपर कंडक्ट करते त्यांना म्हणतो आपण एक्झामायनिंग ऑथॉरिटी. तर ही जी ऑथॉरिटी आहे इफ इट्स फाइंड अप्रोप्रिएट मे कन्सिडर दॅट अंडर द प्रेझेंट सर्कमस्टन्सेस, म्हणजे सध्याच्या सर्कमस्टन्सेसमध्ये त्यांना जर असं आढळून आलं द स्टुडंट मे नॉट हॅव हॅड द अपॉर्च्युनिटी टू कंप्लीट देअर अकॅडमिक कोर्स वर्किंग कंप्लायन्स विथ द रेग्युलेशन अँड रेग्युलेशन्स. म्हणजे त्यांना असं जर आढळून आलं एक्झामिन ऑथॉरिटी जे स्टुडंट आहेत त्यांना कोर्स कंप्लीट करू शकत नाही सध्याच्या कंडिशनमध्ये. तुम्हाला माहिती आहे लवकर सुट्ट्या लागल्या, त्याच्यामुळे जे 15-20 दिवसात त्यांचा अभ्यासक्रम राहिला, तर ते त्यांना आढळून आलं की बाबा स्टुडंट काय आहेत ते या कंडिशनमध्ये एक्झाम देऊ शकत नाहीत किंवा सर्कमस्टन्सेसमध्ये एक्झाम देण्याच्या नाहीत किंवा होऊ शकत पण नाही. अँड द एक्झामिनिंग ऑथॉरिटी मे नॉट बी इन द पोझिशन टू कंडक्ट द एक्झामिनेशन इन द टाईम फॉर द स्टुडंट टू प्रोग्रेस इन टू द डिफॉर्म पार्ट सेकंड. आणि हेच विद्यार्थी फर्स्ट इयरचे डिफॉर्म सेकंड इयरमध्ये जाण्यासाठी त्यांना एक्झाम द्यावं लागते, पण एक्झामायनिंग ऑथॉरिटीज ती एक्झाम कंडक्ट करू शकत नाही कारण की सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. तर त्यांनी काय करावं,
तर त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी ते सेकंड रिकमेंडेशनमध्ये दिलेलं आहे. काय सांगितलं फर्स्ट रिकमेंडेशनमध्ये, जर एक्झामिनिंग ऑथॉरिटीचा असं आढळून आलं की स्टुडंट हे त्यांचा कोर्स कंप्लीट करू शकत नाहीत लॉकडाऊनमुळे, त्यांचं जे शिक्षण राहिलं थोडं 1-1.5 महिन्याचं ते कंप्लीट करू शकत नाहीत आणि आपणसुद्धा एक्झाम घेऊ शकत नाही, म्हणजे एक्झामिनिंग ऑथॉरिटी जी आहे आपणसुद्धा एक्झाम घेऊ शकत नाही, तर त्यांनी काय करायला हवं, एक्झाम घेऊ शकत नाही जेणेकरून ते सेकंड इयरला जातील आहे ना. सेकंड इयरला जाण्यासाठी त्यांना एक्झाम द्यावं लागते, ती एक्झाम आपण कंडक्ट करू शकत नाही, तर मग त्यांनी काय करायला पाहिजे, हे त्यांनी हे जे एक्झामिनिंग ऑथॉरिटी आहे हे कोणाला हे रिकमेंडेशन कोणी दिलेले आहेत एक्झामिनिंग ऑथॉरिटीला, हे दिलेले आहेत फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं. मग त्यांनी ते सेकंड रिकमेंडेशन दिलं कोणतं आहे, तर बघा सेकंड रिकमेंडेशन कोणतं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेले आहे की इट इज रिकमेंडेड दॅट, असं वरचं जे आढळून आलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे झाल्याच्या नंतर असं करा की बुवा तुम्ही एक्झाम पण घेऊ शकत नाही आणि स्टुडंट पण त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत कारण की सुट्ट्या लागल्या लॉकडाऊनमुळे, तर मग काय करायचं. मग त्यांनी दिलं इट इज रिकमेंडेड दॅट द स्टुडंट हू हॅव रजिस्टर्ड फॉर द पार्ट फर्स्ट, की ज्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं अँड हॅव अंडरगोन द कोर्सेस डन, आणि त्यांनी सर्व त्यांचा अभ्यासक्रमसुद्धा कंप्लीट केला लॉकडाऊनपर्यंत आहे ना, अँड आर नॉट एबल टू अपेअर फॉर द एक्झामिनेशन शॅल बी परमिटेड टू प्रोग्रेस इन टू द डी फार्म सेकंड. म्हणजे ते काय, त्यांनी त्यांचा अभ्यासक्रमसुद्धा फर्स्ट इयरला ॲडमिशनसुद्धा घेतलं आणि त्यांनी त्यांचा अभ्यासक्रमसुद्धा कंप्लीट केला, पण लॉकडाऊनमुळे ते त्यांचे एक्झामिनेशन देऊ शकत नाहीत, तर त्यांना काय करा म्हणतात, ते परमिट करा टू टू डी फार्म सेकंड इयर, म्हणजे त्यांना काय करा परमिटेड करा की जेणेकरून ते प्रोग्रेस झाले पाहिजे सेकंड इयरमध्ये, त्यांना सेकंड इयरमध्ये त्यांना प्रोग्रेस करा, म्हणजे त्यांना पाठवा सेकंड इयरमध्ये आहे ना, त्यांना सेकंड इयरमध्ये पाठवा. नंतर अँड शॅल बी परमिटेड टू टेक द एक्झाम ॲज मे बी प्लॅन बाय द एक्झामिनिंग ऑथॉरिटी ड्युरिंग द इन्शुरिंग नेक्स्ट एक्झाम, आणि जी एक्झाम राहिली डायरेक्टली बिना एक्झामचं त्यांना सेकंड इयरमध्ये प्रोग्रेस करा, पण त्यानंतर शॅल बी परमिटेड टू टेक द एक्झाम ॲज मे बी प्लॅन बाय द एक्झामिनिंग ऑथॉरिटी. मग PCIनी त्यांना एक्झामिनिंग ऑथॉरिटीला काय सांगितलं, आणि तुम्ही त्यानंतर काय करू शकता म्हणते शॅल बी परमिटेड एखादी स्पेशल एक्झाम काय करू शकता तुम्ही कंडक्ट करू शकता. नेक्स्ट एक्झाम जी आहे ती तुम्ही नेक्स्टली सेकंड इयरमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा मे कंडक्ट अ स्पेशल एक्झाम इफ सो डिझायर. तुम्हाला जर वाटत असेल की बाबा जर ही एक्झाम आपण घेऊ शकत नाही, तुम्ही एक स्पेशल टाईपची MCQ टाईपची किंवा ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्ही घेऊ शकता. का घेऊ शकता, जेणेकरून इट नॉट अफेक्ट द प्रोग्रेशन ऑफ द स्टुडंट ऑफ डी फार्म सेकंड इयर, म्हणजे तुमचे जे फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत ते फेल नाही झाले पाहिजे कारण की त्यांची एक्झाम होत नाही, तर तुम्ही स्पेशल टाईपची एक्झाम घ्या असं PCIने एक्झामिनिंग ऑथॉरिटी म्हणजे MSBTला आणि प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या एक्झामिनिंग ऑथॉरिटी त्यांना सांगितलेलं आहे, जेणेकरून त्यांचं काय झालं पाहिजे सेकंड इयरमध्ये ॲडमिशन झालं पाहिजे. त्यानंतर त्यांनी थर्ड रिकमेंडेशन दिलं आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे द सेड कॅन्डिडेट विल ऑल्सो बी इलिजिबल टू टेक द डी फार्म पार्ट फर्स्ट एक्झाम अलॉंग विथ द डी फार्म पार्ट सेकंड. म्हणजे जर एक्झाम तुम्ही घेऊ शकले नाही, समजा त्यांना प्रोग्रेस केलं, तर त्यानंतर काय तुमची जी फर्स्ट इयरची एक्झाम जी आहे ती फर्स्ट इयरची एक्झाम तुम्ही सेकंड इयरची जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये जाता, तर सेकंड इयरमध्ये जात असताना तुम्ही त्या नेक्स्ट तुमची सेकंड इयरची एक्झाम होईल त्यासोबत तुम्ही कधीही ती एक्झाम घेऊ शकता आहे ना, असं PCIने कोणाला सांगितलेलं आहे एक्झामिनिंग ऑथॉरिटी. हाऊएव्हर द स्टुडंट विल बी कन्सिडर्ड टू हॅव पास द एक्झामिनेशन अँड बी इलिजिबल फॉर द अवॉर्ड फॉर द डिप्लोमा ओनली इफ दे आर सक्सेसफुल इन बोथ डी फार्म फर्स्ट अँड डी फार्म सेकंड इयर एक्झाम. म्हणजे त्यांनी जेव्हा सेकंड इयरमध्ये तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी प्रोग्रेस करसाल तर फर्स्ट इयरची सुद्धा आणि सेकंड इयरची सुद्धा तुम्ही एक्झाम घेऊ शकता असं PCIनं एक्झामिनिंग ऑथॉरिटीला सांगितलं. आणि स्टुडंटला डिप्लोमा सर्टिफिकेट म्हणजे पास झाल्याच्यानंतर आपल्याला जे लायसन भेटते ते केव्हा भेटेल, जेव्हा हे दोन्ही सब्जेक्ट दोन्ही प्रकारचे एक्झाम ते क्लिअरली पास होतील विथ 40% आहे ना, विथ 40% जे दोन्ही एक्झाम जर पास झाले तरच तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट भेटून जाईल असं त्यांनी रिकमेंडेशन केलेलं आहे. आणि त्यांनी हे झालं फर्स्ट इयरसाठी त्यांनी, पण सेकंड इयरला तर आपण प्रोग्रेस करू शकत नाही, सेकंड इयरनंतर डायरेक्ट त्यांना लायसन्स घ्यावं लागते आहे ना, तर मग सेकंड इयरसाठी त्यांनी कोणतं रिकमेंडेशन दिलेलं आहे, तर बघा सेकंड इयरसाठी त्यांनी काय सांगितलेले आहे. फोर्थ रिकमेंडेशन द एक्झामिनिंग ऑथॉरिटी मे ॲज सून ॲज पॉसिबल कंडक्ट द थिअरी अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑफ द डी फार्म पार्ट सेकंड ऑफ द सेड प्रोग्राम ऑफ द प्रेझेंट अकॅडमिक एज. म्हणजे या वर्षामध्ये जे सेकंड इयरला स्टुडंट आहेत तर त्यांना तर तुम्ही प्रोग्रेस करू शकत ना, पण लवकरात लवकर हे लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्या एक्झाम घेण्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करावं टाईम बॉन्ड मॅनरमध्ये. लवकरात लवकर टाईमच्या आत एखादा तुम्हाला टाईम दिलेला जाईल PCIमधून की या टाईमच्या आत तुम्ही लवकर एक्झाम कंडक्ट करा, तर ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि डी फार्म सेकंड इयरवाल्यांची तुमची एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं अँड अनाऊन्स द रिझल्ट इन द टाईम बाउंड मॅनर, आणि लगेच तुम्ही रिझल्ट पण थोडक्यातच लवकरच लावून टाका सो दॅट द स्टुडंट आर एबल टू परस्यू देअर हायर स्टडी
करिअर विदाऊट डिस्ट्रप्शन, म्हणजेच की जे D.Pharm सेकंड इयरचे स्टुडंट आहे त्यांचं जे करिअर आहे डिप्लोमा इन फार्मसी, त्यांना जर B.Pharmला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल किंवा मेडिकल टाकायचं असेल तर लायसन भेटण्यासाठी लवकर डिप्लोमा पास होणं गरजेचं असते. तर याच्यामध्ये कोणताही अडथळा न येता तुम्ही लवकरात लवकर एक्झाम घ्या D.Pharm सेकंड इयरची आणि त्यांना लवकरात लवकर रिझल्ट लावून द्या, जेणेकरून त्यांना समोरचं करिअर घडवता आलं पाहिजे. टाईम लागला नाही, जास्त लागला नाही पाहिजे, आहे की नाही. हाऊएव्हर द स्टुडंट विल बी कन्सिडर्ड टू हॅव पास द एक्झामिनेशन अँड बी इलिजिबल फॉर द अवॉर्ड ऑफ द डिप्लोमा ओनली इफ दे आर सक्सेसफुल इन ऑल द सब्जेक्ट ऑफ द सेड प्रोग्राम. आणि त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं, जे डिप्लोमा सेकंड इयरचे आणि फर्स्ट इयरचे सुद्धा दोन्ही स्टुडंट आहेत, तर सेकंड इयर पास झाल्यानंतर सेकंड इयरचे तर पूर्ण सब्जेक्ट क्लिअर पाहिजेतच आणि फर्स्ट इयरचे सुद्धा सर्व सब्जेक्ट क्लिअर पाहिजेत, तेव्हाच त्यांना लायसन्ससाठी किंवा डिप्लोमा इन फार्मसी मिळण्यासाठी ते काय राहतील, इलिजिबल राहतील. हे रिकमेंडेशन त्यांनी दिलेलं आहे. तर हे बघा, हे तुमचे महत्त्वाचे रिकमेंडेशन होते जे की फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने सांगितले आले, थोडक्यात सांगितलेले आहे. त्यांनी सांगितले आले की फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत त्यांना विदाऊट एक्झामिनेशन किंवा स्पेशल टाईपची एक्झामिनेशन घेऊन तुम्ही त्यांना काय करा, सेकंड इयरला प्रोग्रेस करा. दुसरं म्हणजे सेकंड इयरवाले जे आहेत त्यांची एक्झाम तुम्ही लवकरात लवकर घ्या लॉकडाऊन संपल्याच्या नंतर, आहे का नाही. तर हे दोन रिकमेंडेशन त्यांनी महत्त्वाचे दिलेले आहेत. बाकी नॉर्मल जे लागतील नॉर्मल तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे की जे सर्वांच्या मनामध्ये प्रश्न होता की डिप्लोमाची जी एक्झाम आहे ती कशी होईल किंवा होणारच नाही किंवा कोणत्या प्रकारे होईल किंवा कोण घेईल किंवा कधी होईल, हे जे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले होते, हे प्रश्न तुमचे सर्व फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानं तुम्हाला या ॲडवायसरीमध्ये दिलेले आहेत. तर जर तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन गरजेची वाटली असेल किंवा एक माहिती तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर प्लीज माझा व्हिडिओ काय करा, लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथं ते बेल आयकॉनचं जे बटन दिलेलं आहे तर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे नोटिफिकेशन माझे नवनवीन व्हिडिओ जे आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.